नमस्कार मैत्रिणींनो, सुनीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज बनवणार आहोत बटाटा भजी. तर बटाटा भजीसाठी मी एक मोठा गोल बटाटा घेतलेला आहे. त्याची साल काढून घेतलेली आहे आणि त्याचे किसणीने आपण गोल काप करून घेतलेले आहे. इकडे आपण 1.5 वाटी बेसन घेतलेले आहे. 2 चमचे तांदळाचे पीठ घेतलेले आहे आणि 1 छोटा चमचा ओवा घेतलेला आहे. तर आपण हा ओवा त्यात टाकून घेऊ. हे तांदळाचं पीठही आपण त्यात टाकून घेऊ. त्यानंतर आपण त्यात हळद टाकणार आहोत. त्यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर. पहिल्यांदा आपण हे असंच मिक्स करून घेणार आहे. आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आपण त्यात थोडे थोडे पाणी करून टाकणार आहोत. थोडं थोडं पाणी करून आपण हे पीठ भिजवणार आहोत. अशा प्रकारे आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत. आपण या पिठामध्ये सोडा घातलेला नाहीये. सोडा न घालताच आपण ही भजी करणार आहोत. अशा प्रकारे आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत आणि हे पीठ आपण 10 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत. आता आपण कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. गरम तेलात आपण आता भजी सोडून घेणार आहे. तर आता आपली भजी तळून झालेली आहे. आपण काढून घेऊ. खाण्यासाठी तयार आहेत आपली बटाटा भजी.